नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर आखाडाचा महिना चालू झालेला आहे. पटपट आखाड तळून घ्या. आता तुम्ही कॅलेंडर तळसाल, तर तसं नाही. सुरुवातीपासून परंपरा आलेली आहे, की आखाडाचा महिना लागल्यावर आखाड तळण्याची. जुलै महिन्यामध्ये असतो आखाड आणि महिन्यातून 3 वेळा तळायचा असतो. तर आखाडाचा महिना म्हणजे आखाड का तळत असतील, तर जो कोणी आखाडाच्या महिन्यामध्ये जन्मलेला असतो, तर त्याला वर्षभर कोणताही आजार होऊ नये म्हणून आखाड तळण्याची परंपरा आहे. तर अजून एक परंपरा आहे ती म्हणजे नवीन लग्न झालेली नवरी सुरुवातीचे 3 दिवस माहेरी जाते. आता तुमचं लग्न जर झालेलं असेल, तर तुम्ही गेल्या होत्या का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तर गेलेच नव्हते, का तर माझं लग्नच आखाडाच्या महिन्यात झालं होतं आणि काय करणार माहेर पण गावातच, वरून एकाच गल्लीमध्ये. तर मला कुणी पाठवलंही नाही. असो, गप्पा पुऱ्या, आता रेसिपीकडे वळूया. तर इथे सर्वात अगोदर मी स्वच्छ करून घेतली कोथिंबीर आणि बारीक कट करून घेतली आणि धुवून घेते ते कढाईमध्ये मी. तर यामध्ये ना गोड पुऱ्या पण असतात आणि कापण्या पण असतात. तर पुढच्या वेळेस मी गोड पुऱ्या करणार आहे. आता 3 वेळा तळायचं म्हटल्यावर एक-एक करावं लागेल. तर इथे मी तिखट पुऱ्या करणार आहे आज आणि त्यासाठी मी इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धा कप बेसन पीठ आणि हिरवी मिरची आणि लसूण मी बारीक कट करून क्रश करून घेतलाय मिक्सरमध्ये आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद आणि पांढरे तीळ टाकलेत. आणि तुम्ही या पुऱ्या प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता आणि 3-4 दिवस टिकतात सुद्धा आणि खायला पण खूप टेस्टी लागतात. जर तुम्ही बटाट्याची चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकता. जसं तुम्हाला आवडेल तसं. तर इथे पुऱ्या लाटून घेते मी सगळ्या आणि एकत्रच लाटून घ्यायच्या बघा. आपल्याला तळायला पण सोप्या जातात त्या. तर इथे लाटून झाल्यात माझ्या पुऱ्या सगळ्या आणि आता मी कढई ठेवलेली आहे तळण्यासाठी. तर ही कढई ना मी Mishoवरून घेतलेली आहे. कशी आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर छान आहे पण स्टीलची आहे तर जास्त गॅस गरम झाला ना, तर खालून जळायची भीती वाटते. मग बारीक गॅसवरच तळायला लागतात. तर ही ना मला ₹300 ला पडली होती. आणि इथे सगळ्या पुऱ्या तळून झाल्यात माझ्या आणि क्रिस्पी होईपर्यंत तळायच्या आहेत. तर ह्यांना या पुऱ्या ना खूप जास्त आवडतात. आम्ही नेहमी ट्राय करत असतो आणि आता कोथिंबीर स्वस्त झालेली आहे. मग तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का. चला बाय.